आपल्यासोबत भाजप आमदार अतुल बातकळकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, हॉटेलमध्ये एकत्र होतात आणि आता विधान परिषदेची निवडणूक आलेली आहे, थोड्याच वेळात मतदानाला सुद्धा सुरुवात होणार आहे, कसं पाहता सगळं? नाही, मतदानाला 9 वाजता सुरुवात होईल, संध्याकाळी काउंटिंग होईल। महायुती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ज्या 9च्या 9 जागा आहेत त्या अत्यंत कम्फर्टेबल बहुमताने त्या ठिकाणी जिंकणार। सर, महाविकास आघाडीमधले जे 3 उमेदवार आहेत त्याच्यापैकी एक उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचे संबंध खरं तर अनेक चांगले राहिले तुमच्यासोबत, मग नेमकं आता जयंत पाटील जे उमेदवारीला उतरलेत कसं असणार आहे मतदान? नाही, मला असं वाटतं महाविकास आघाडीने घोडेबाजार करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, पण आमचे 9 उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात कुठलीही शंका नाही। त्यांच्या उमेदवारांची आपापसात काय मारामारी असेल ते त्यांचं त्यांना लखलाप, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। आमच्याकडे महायुती म्हणून कम्फर्टेबल मतं आहेत आणि त्याच्या आधारावर आम्ही बहुमताने निवडून येऊ। मी बहुमताने निवडून येऊ म्हणतात, शेवटचा प्रश्न माझा, पण महाविकास आघाडीचे सुद्धा पक्षप्रमुख असतील, उमेदवार असं म्हणतात आमची सगळी मतांची जुळवाजुळव जुळते, अतिरिक्त जो उमेदवार आलेला आहे, कारण 11 जागेत 12 उमेदवार आहेत, त्यामुळे नेमका बाहेर पडला तो कोण पडतो? नाही, अतिरिक्त उमेदवार त्यांनी दिलेला आहे, त्यांच्याकडे मतच नाही आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल, यांना घोडेबाजार करण्यात इंटरेस्ट आहे, हे त्याच्यावरनं सिद्ध होतं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात। तर आपण पाहतो एकंदरीत घोडेबाजार करण्यातच महाविकास आघाडीला रस आहे, असं वक्तव्य भाजप आमदार अतुल बातकळकर यांनी केलं। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।